नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अशा प्रकारचे म्हणजे 5 प्रकारचे ब्लाउज बघणार आहोत जे आपल्या प्रत्येक गृहिणीकडे असायलाच हवे। त्यातलाच माझा पहिला ब्लाउज आहे गोल्डन कलरचा। हो, सोनेरी कलरचा ब्लाउज आपल्या प्रत्येकीकडे असायलाच हवा, कारण की सोनेरी कलर हा कोणत्या पण कलरला छानपैकी मॅच होतो। आपल्याकडे जर एखादी नवीन साडी असेल आणि ती साडी जर तिचा ब्लाउज आपल्याकडे टिच केलेला नसेल तर सोनेरी कलरचा ब्लाउज घातला तरी लुक हा परफेक्ट आणि सुंदर येतो। आणि बऱ्याचशा साड्यांची काठ हे सोनेरी कलरचे असतात किंवा गोल्डन कलरचे असतात, त्याच्याशी मिळते जुळते असतात। त्यामुळे हा ब्लाउज जर आपल्याकडे असला तर आपल्याला पटकन तयार होण्यासाठी मदत होते। त्याच प्रकारे सोनेरी कलरमध्ये प्लेन सोनेरी कलर न घेता त्यामध्ये तुम्ही थोडीशी डिझाइन, थोडीशी फेंट, मार्केटमध्ये आता विविध प्रकारचे गोल्डन ब्लाउज आलेले आहेत। त्यामध्ये वेगवेगळे पद्धती आहे, स्लीव्ज किंवा मोठे बाही वगैरे किंवा त्यावरती मनी वर्क, अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही नेहमी तुमच्या जवळ ठेवला पाहिजे। त्यामुळे सोनेरी कलरचा एक तरी ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा। त्यानंतर पुढचा माझा तुमच्या सर्वांच्या आणि माझाही आवडीचा ब्लाउज आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचा। आपली आई, आपली आजी यांच्याकडे नेहमी एक ब्लॅक कलरचा ब्लाउज असायचाच, प्लेन ब्लॅक कलरचा ब्लाउज असायचा। आता आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आले आहे। ब्लॅक मध्ये तुम्ही डिझाइन करू शकता, जाळी लावू शकता, कॉन्ट्रास्ट मध्ये त्यात कलर ऍडजस्ट करू शकता। असा ब्लॅक कलरचा ब्लाउज आपल्यावरती नक्कीच उठून दिसतो आणि हा एक तरी ब्लाउज आपल्या कपाटामध्ये असायलाच हवा, जेणेकरून आपल्याला जर कोणत्या प्रकारची फॅशन करायची असेल किंवा एक वेगळी डिफरंट लुक करायचा असेल तर त्यावरती ब्लॅक ब्लाउज हा परफेक्ट जातो। त्यामुळे तुमच्याकडे एक ब्लॅक कलरचा ब्लाउज नेहमी असायलाच हवा। तसेच आजकाल ब्लॅक कलर मध्ये वेगवेगळे डिझाइन आपल्याला मिळतात, त्यामध्ये वेगवेगळे पॅचेस मिळतात, लॉंग बाही, शॉर्ट बाही, स्लीवलेस ह्या प्रकारचे ब्लॅक कलरचे ब्लाउज तर खूपच सुंदर दिसतात आणि असा एक ब्लॅक कलरचा ब्लाउज आपल्या सर्वांकडे नक्कीच असायलाच हवा। त्यानंतर पुढचा माझा ब्लाउज आहे जो फेवरेट आहे आणि तो सगळ्यांकडेच हवा, तो म्हणजे व्हाईट कलरचा। हो, सफेद ब्लाउज तर प्रत्येकाकडे हवाच ना। आपल्याकडे नेटच्या साड्या असतात आणि सफेद कलर घातल्यावरती प्रत्येक गृहिणी, प्रत्येक मुलगी ही छानच दिसते। त्यामुळे सफेद कलर ही आपल्या सर्वांचा आवडीचा आहे। सफेद कलरचा ब्लाउज घालताना तुम्ही एखादा टी शर्ट असेल तर त्याचाही ब्लाउज करू शकता, क्रॉप टॉप वगैरे। त्यामुळे एक क्लासी लुक येतो आणि जर तुम्ही ऑफिसला जात असाल, वर्किंग वुमन असाल तर अशा वेळेस असा लुक खूपच सुंदर दिसून जातो। याचा 2 in 1 म्हणजे 2 प्रकारे उपयोग करता येतो। अशा ब्लाउजला तुम्ही साडीवरती घालू शकता किंवा जीन्सवरती वगैरे अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करून एक छान अशी युनिक अशी फॅशन करू शकता। त्यामुळे व्हाईट कलरचा ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा। त्यानंतर पुढचा माझा आवडीचा ब्लाउज आहे तो म्हणजे मल्टी कलर। हो, ज्याप्रमाणे आपण नवरात्रात वगैरे जे लेहंगे घालतो त्याचा जसा कलर असतो तसा कलर मध्ये आपल्याकडे एक तरी मल्टी कलर ब्लाउज असायलाच हवा। हा मल्टी कलर ब्लाउज आपण जेव्हा कोणत्या प्लेन साड्यांवरती वगैरे घालतो तेव्हा ती साडी आणि आपलं लुक खूपच उठून दिसतो। त्यामुळे असा मल्टी कलर ब्लाउज नक्कीच आपल्याकडे असायलाच हवा। त्यानंतर माझा पुढचा ब्लाउज आहे तो म्हणजे ग्रीन कलरचा। ग्रीन कलरचा ब्लाउज यासाठी की ग्रीन कलर हा बऱ्याचशा साड्यांवरती परफेक्ट जातो, म्हणजे मॅच होतो। जसं गुलाबी, हिरवा, पिंक, त्यानंतर सोनेरी अशा साड्या ज्या असतात त्यावरती ग्रीन कलरचा ब्लाउज हा उठून दिसतो। आणि आपल्याकडे ऑप्शन जर नसेल तर अशा साड्यांवरती जर आपण ग्रीन कलरचा ब्लाउज वेअर केला तर आपण उठूनही दिसतो आणि छानही दिसतो। त्यामुळे ग्रीन कलरचा ब्लाउज हा आपल्याकडे नक्कीच असायला हवा। होतं 5 ब्लाउज जे माझे फेवरेट होते आणि प्रत्येक गृहिणीकडे असायलाच हवे असे मला वाटतं। यामुळे आपले कामही सोपे होते, वेळही वाचतो आणि पटकन आपल्याला तयार होण्यासाठी आणि वेगवेगळ्या फॅशन करण्यासाठी नक्कीच छान अशा टिप्स मिळतात। तर तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि तुमचे काय ओपिनियन असतील तर मला कमेंटमधून नक्की कळवा। भेटूया आपण अशा छान छान हेल्दी टिप्स सोबत ज्या तुमच्या उपयोगाच्या असतील। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।